Amit, what is your say on this? दोग जाणांक एक्सपेल केल्या म्हणून अशें आयकलां पळय तेजेर. What is your say on that reaction? सी एक्सपेल केला तें हांवें तुमच्या मिडियाच्याच थ्रू पळयलां. हांवें काय अजून ती ऑर्डर पळोवना. तुमचे कडेन बीन ऑर्डर आसा म्हाका दियात. कित्याक हांवें डिसिप्लिनरी कमिटीच्या मेंबराक फोन केल्लो आफ्टर सीईंग दॅट एंड आय टोल्ड हिम की ती ऑर्डर कोणें काडल्या, whether the chairman of the DSC, what is it? So he said he also has not seen the order. So the order समज आयली जाल्यार म्हाका दिसता तातूंत चड क्लॅरिटी येतली. पूण ऑन ईव ऑफ इलेक्शन्स, when elections are just hardly 4-5 months, I think such action doesn't send a good signal to the people of Goa. And especially Manish, जो vociferously is attacking the BJP, vociferously attacking the wrongdoings, the scams, exposing BJP ministers. ताका काँग्रेस पार्टींतल्यान एक्सपेल करप म्हणजे आमी वॉट सिग्नल आर वी सेंडिंग? हें अशें दिसता की हें विश्वजीत राण्याचें षडयंत्र काय. कित्याक मनीषा उजगांवकर, आय बिलीव संडेज ताणें रिगार्डींग द वॉटरफॉल्स शी टूक अप एन इशू, शी एक्सपोज्ड दिव्या राणे. दिव्या राणे आय थिंक रिएक्टेड येस्टरडे. सो दिव्या राणेचे रिएक्शनाचे हे एक्शन असो एक विचार तकलेन येता. सो आय थिंक आय हॅव नॉट सीन द ऑर्डर. एनीवेज वेन थ्रू मिडिया इट वॉज नोन दॅट तांकां सस्पेंड केल्या, आय हॅड रिटर्न अ स्ट्रॉंग मेल टू द इन्चार्ज. नाव आय एम वेटिंग फॉर द ऑर्डर एंड आय एम गोइंग टू आस्क द हायकमांड ऑल्सो की इज दीस द वे. आमी एका सायडीन सांगता की महिलांक आमी लागीं हाडपा जाय. वी टॉक अबाउट आमी हातीन कॉन्स्टिट्यूशन घेवन डेमोक्रेसी बद्दल उलयता की आज डेमोक्रेसीचो मर्डर चल्ला. सो डेमोक्रेटीक वे, डेमोक्रेसीच्या पार्टे भितर आय थिंक सच एक्शन्स इज नॉट सेंडिंग अ गुड सिग्नल, इज वॉट आय लूक एट इट. कित्याक म्हज्या टेन्युअराच्या टायमारूय अशें जाल्लें. complaints were filed. There was a strict recommendation from the disciplinary action committee. But looking in the larger interest of the party, I had taken the step that time. I mean, we had not expelled anybody during that time. So I think let us wait for the order, and I will raise it up. I mean, see, in Congress party there's a forum. If the state, I don't know who has passed, whether the president has passed, they have all the right to challenge it. The president is saying that there was anti-party activities and statements were made against a party on the public forum. What was the anti-party exactly? He's म्हाका खबर ना, तुमकां बीन खबर आहा? he's claiming that they both had made public statement against the party. Against the party or against any individual? He's claiming to be. See, दोन गोष्टी आहा. पब्लीक स्टेटमेंट अगेन्स्ट द पार्टी जाल्यार म्हाका पळोवचें पडटलें. आय रियली डोंट नो अबाउट एनी इंडिविज्युअल. इफ द स्टेटमेंट इज मेड देन, पूण तांचे आय बिलीव हियरींग जाल्लें. बोथ द पीपल वर कॉल्ड. ऑलमोस्ट 1 hour हियरींग हेज हॅपन्ड. डिटेल मिनिट्स ऑल्सो आय सपोज हॅव बीन फायल्ड. आय एम गोइंग टू ऑफिशियली आस्क फॉर दॅट minutes of the meeting, what transpired, what was their say, and what were told to them. I think after that the things will be cleared. But larger interest, see, आज जेन्ना आमी अलायन्साचे उलयता, आमी सांगता की सगळ्यांनी लागीं येवपाक जाय, आमी उलयता BJP हरोवपाक जाय, जाल्यार मागीर असल्यो एक्शन्स वील गोंयकारांक पयस व्हरतले रे. लागीं हाडपाचो आमी कितें प्रयत्न करता तर. आणि today, whatever said and done, Vishwajit Rane is the destructor of Goa. Today, whole of Goa is against 39E and against Vishwajit Rane. So, person who is fighting Vishwajit Rane, ताकाच काण उडोवप. हें कितपत योग तें म्हाका तरी बाबा बरें पटना. What happens next for Amit Patkar now, as far as party is concerned? अमित पाटकर पळय म्हणा तुज्या मुखार आहा. मुखार म्हाज्या फुड्यान तूं तुज्या ऑफिसान ना, पार्टीच्या ऑफिसान ना. ना, पार्टीच्या ऑफिसान ना म्हणल्यार काम पडलें तेन्ना वचपाचें न्ही तें, किंवा केन्ना आपयलें जाल्यार वचपाचें. फाटल्या दिसांनी certain documents were to be handed over. I went when the in charge was there. I went and
met him that day. पण अशें कशें की प्रेसिडेंट जालो म्हणटकूच दीसभर तूं पार्टीच्या ऑफिसान दिसता आनी कांय ना जाल्यार तूं कांय दिसना ते आपयना. हांव आतां सद्याक कुडचड्यार आसता. आज तुवें म्हाका लकीली आय वॉज हियर इन पॅन्जीम, सो तुवें फोन केलो आनी आमी मेळ्ळे. फाल्यां कितें काम पडलें समज आपयलें जाल्यार वचपा न्ही तें. मागीर आपयना तुका. सद्या तरी कांय म्हाका इन्फॉर्मेशन ना. तें दीस एक्सपल्शन आय हर्ड वॉज डिस्कस्ड इन एग्जिक्युटीव मिटींग. काल एग्जिक्युटीव मिटींग जाली. आतां खंयची एग्जिक्युटीव मिटींग, इंडियन नॅशनल काँग्रेसीची जर एग्जिक्युटीव मिटींग जाली जाल्यार एग्जिक्युटीव मिटिंगेक फॉर्मर PCC प्रेसिडेंट हॅज टू बी देर न्हू. आतां म्हाकाय कॉन्स्टिट्युशन काँग्रेस पार्टीचें वाचचें पडलें. कित्याक पयलें वाचूंक ना. वाचिल्लें पूण थंय आमी आपयताले पयलींचे कोण आहले तांकां. एक्स ऑफिशियो. या आतां आपयना. काल मिटींग जाली ती म्हाका तरी इन्फॉर्मेशन ना रे. आमी पळयलां की सदांच मिटिंगे जाता, आय एम नॉट मिस्टेकन. सो तुमकां एके मिटिंगेक म्हणून आपयना. बाकीच्यो मिटिंगी ते घेता आसतले ऑन रेग्युलर बेसीस, दॅट इज फायन. बट स्टेट एग्जिक्युटीव मिटींग जर जाता जाल्यार आय मीन 4-4.5 वर्सां हांव आशिल्लो पळय ते एटलीस्ट आय फील फॉर्मर प्रेसिडेंटाक आपोवपा जाय न्ही. एटलीस्ट विचारपाक. सी, ज्या मनशान 4-4.5 वर्सां जर तर काम केलें ऑन ग्रावंड, टुडे वी आर ऑन द इव ऑफ इलेक्शन, डोंट यू थिंक की एटलीस्ट ताका आपोवन बाबा विचारा की तुवें 4 वर्सां काम केलें ना, कोण ते लोक जुळ्ळे, ऑर वॉट इज दॅट यू डीड, ऑर खंयचे ब्लॉक, ऑर कोण मनीस हे मातशें तरी कॉन्वर्सेशन जावपा जाय ना रे. नाल्यार कशें कळटलें. आपयत ना तुका. ना, हांवें लास्ट टायम तुका सांगिल्लें की देर वॉज नो इंटिमेशन. दीस टायम ऑल्सो देर इज नो इंटिमेशन. नाव आय हॅड गॉन टू डेली. दे इनफॅक्ट कॉल्ड मी ऑल्सो वन्स. ओके. आनी खूब कितें उलोवप जालें. अशें तूं रागार जायनाका, हें ना तें ना. सो आय सेड आय एम फॉर काँग्रेस पार्टी, बट द वे इट इज डन आय एम हर्ट. बट जस्ट टेल मी वॉट वॉज द रिजन. दुसरें, ही खुर्ची काय परमनंट न्ही. आज नाल्यार फाल्यां कोणें वचपाक जाय, पूण एटलीस्ट रिजन सांगपाक जाय रे. सो यू वर हर्ट बिकॉज यू वर रिमूव्ड. द वे इट वॉज डन. सी, म्हाका सांगिल्लें जाल्यार आय वूड हॅव स्टेप डावन. वॉट वॉज देअर फॉर मी. जेन्ना पार्टी त्रासान आशिल्ली तेन्ना हांवें सांबाळ्ळें मरे 4.5 सो हे षडयंत्र कोणाचें तुका करपाक. हांव नको सांगपाक तुका सद्या तरी म्हाका ताचेर क्लॅरिटी ना. सो आय कांट टेल यू बिकॉज आतां लास्ट 2 म्हयने जाले आय एम आस्किंग अपॉयंटमेंट विथ. हांवें मेल सुद्दां बरयला राहुल गांधीक. आय वेंट जुनानूय हांव गेल्लो थंय. जुलय लास्ट वीक ऑल्सो आय वॉज देअर. सो आय एम होपिंग दॅट आय विल गेट अ हियरींग. 2 म्हयने जाले अपॉयंटमेंट मेळ्ळा. आय बीन ट्रायंग. मदीं 7 जुलयाक म्हाका आमचे कम्युनिकेशन मिडियाचे आमचे जनरल सेक्रेटरी जयराम रमेशजीन आपयल्लो. वी हॅड अ व्हेरी लाँग chat about what happened, what is the way ahead, and I told him that I'm trying for and seeking an appointment with leader of opposition, Madam Sonia Gandhi also. So I'm hopeful that I'll get a hearing to at least put the side of all the thousands of workers, sentiments of them, and see, he had given us certain directions. Today you see is fighting the ideology of RSS, and in open स्पिचान सुद्दां तो पयर फाटल्या विकाकूय उलयला. सो लास्ट गेल्ली 4-4.5 वर्सां जो आमी एफर्ट केलो ताचे आतां आफ्टर आय वॉज चेंज, वॉट चेंजीस हॅव हॅपन्ड दॅट आय वॉन्ट टू पुट इट इन फ्रंट ऑफ हिम. So what we are coming close towards election summit. So what happens if these things carry on between the former GPCC president, the present जावपा GPCC? जायना न्ही तें. इफ वी आर सिरियस ऑफ फायटींग द मायटी BJP, आमी बेश्टे BJPच्या अगेन्स्ट लढाय, BJPच्या अगेन्स्ट लढाय केले म्हणून जायना न्ही तें. मागीर कोण इफ वी आर हाडटा? सिरियस वी हॅव टू ऑल सिट टुगेदर अँड वर्क टुवर्ड्स अ प्लॅन. No, न्हू पण आतां सद्या पळय चल्ला. कालचें तूं उदाहरण घे. काल आय बिलीव देर वॉज एन ओपोजिशन MLAची मिटींग. थंय ते एका MLAक आपयना, मागीर तो बायट दिता, मागीर ताणें मेसेज दाखयल्ली मरे तिका. तो म्हणटा आपणें मेसेजीचेर तो आपल्या फॉरेन्सिक टेस्ट कर म्हणटा फोनाचेर. तो म्हणटा आपली DP दिसता. अरे गोंयकार हांसता मरे तुमकां. ही भुरगेपणां जाल्ला ही. सांग म्हाका. एका सायडीन गोवा फॉरवर्डाचो प्रेसिडेंट वता काँग्रेसीच्या प्रेसिडेंटा मेळटा पयले दिसा, डिस्कस करता ते हाव टू मूव अहेड. नेक्स्ट डे हें भायर सरता. वॉट मॅसेज आर वी सेंडींग.
टू द पीपल ऑफ गोवा अँड द वोटर्स. ट्रस्ट डेफिसीट गेलो ना. लोकांक दिसतालें की सगळ्यांनी एकठांय येवचें किंवा एकठांय रावचें. ते खंय तरी असलें जाता की लोकांचो विश्वास हो वता न्ही रे. एवरीथींग सी टुडे काँग्रेस पार्टीची चॅलेंज 4.5 वर्सां कितें आशिल्ली की ट्रस्ट डेफिसीट. लोकांक दिसतालें काँग्रेसीचेर निवडून येता बीजेपीन वता. काँग्रेस इज लायक अ फॅक्टरी अशें लोकांक दिसतालें. समहाव लास्ट 4.5 वर्सां वी ट्राय टू बिल्ड दॅट ट्रस्ट अगेन्स्ट. लोकांनी विश्वास दाखयलो. साऊथ गोवाचो खासदाराक निवडून हाडलो. 10 झेडपी जिखून गेले. एक सुरवात जाल्ली. इट वॉज फिलींग 10 झेडपी येवप म्हणल्यार बीजेपी खंय तरी बॅकफुटार गेल्ली. आतां ही भुरगेपणां आमी करून कितें हासील करता सांग. ऑन प्रॉबेबली दीस मायट बी द लास्ट असेंब्ली सेशन. एटलीस्ट कालच्या एपिसोड आय एम टू डिस्टर्ब विथ दॅट वॉट हॅज हॅपन्ड. आतां तें कित्याक जालें कशें जालें हाजेर म्हाका एक इंट्रोस्पेक्शन तांणी करपा जाय. तूं सगळ्यांक एकठांय हाडपाक तूंय भोंवता हेल्प करता ह्या सायडीच्यान ना त्या सायडीच्यान. पळय सद्या म्हजो फोकस इज आय एम कॉन्सन्ट्रेटींग ऑन माय कॉन्स्टिट्युएन्सी. पार्टीन सर्टन रिस्पॉन्सिबिलिटीज सांगल्या पूण त्यो अनलेस देर इज अ क्लॅरिटी आय ऑल्सो कांट स्टार्ट माय वर्क न्हू. लोक फाल्यां म्हणटले खंयच्या बेजार तूं आयला. कित्याक देर इज लॉट ऑफ सद्या खूब बोवाळ खूब सद्या पावस पडला हे दिसांनी उदक खूब खदोळ जालां. तेतून हांवें आनी वचून त्या खदोळ उदकान उडकी मारप बरोबर न्ही. बट तुका कॉन्फिडन्स आसा तुका खुर्चेर सीट तुमचें मेवतलें म्हणून. म्हणल्यार कित्याक तूं आतां थिंगा पिंटी म्हणून येता कोण पुष्कल म्हणून नांव येता तोय आपणाचो इंट्रस्ट दाखयता. पिंटी थिंगा तेणेनूय इंट्रस्ट दाखयला. पयलो तर अमित पाटकर आशिल्लो पूण आतां ह्या बाबान अमित पाटकर खंय मातसो पयस उरला आनी हे फुडें गेले अशें कितें दिसता कितें. पळय काँग्रेस पार्टीक वी आर फेसींग द लार्जर चॅलेंज. बीजेपी पयस आहा. द फर्स्ट चॅलेंज इज द ट्रस्ट डेफिसीट विदीन युअर सेल्फ. नो ट्रस्ट डेफिसीट अमॉंग द वोटर इन गोवा की काँग्रेस पार्टीचे जे आमी उमेदवार दिता ते निवडून येता आनी बीजेपीन वता. दीस इज द लार्जर चॅलेंज वी आर फेसींग. आतां ते डिमॉलिश करपाक लास्ट टायम पार्टीन यंग क्लीन बॅगेज नाशिल्ले बरे शिकिल्ले बरे एज्युकेटेड लोकांक तिकेट दिवन मुखार हाडले. ताज्या उपरांत इलेक्शन जातकीच अवघ्या 320 मतां पडिल्ल्यान हांव जिखपाचो. ताज्या उपरांत पार्टीन एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली. स्टेट प्रेसिडेंट केलो आनी हांवें प्रामाणीकपणे 4.5 वर्सां पार्टी बांदपाचें काम केलें. पार्टी स्ट्रेंथन करपाचें काम केलें. आतां तूं जर हें म्हणटा की फाल्यां म्हाकाच जर तर म्हज्या तिकेटीचेर जर तर दुबाव आसा जाल्यार देन इट्स अ सिरियस थिंग न्हू. देन द पीपल ऑफ गोवा काँग्रेसीचेर मागीर विश्वास कसो दवरपाचो तर. सो म्हाका दिसना की काँग्रेस त्या लेवलाचेर वतली. बिकॉज आमी प्रयत्न केलो की जे लोक खरेच पार्टी बरोबर इतलीं वर्सां आसा ज्यांनी पार्टी वायट टायमाचेर पार्टी वयर काडली त्या लोकांक मुखार हाडपाक न्ही. काय थोडे लोक कितें आसा वारें आयले तशें सूप धरता. थोडे लोक आज हांगा आसता मदीं थंय आसता. तसल्या लोकां कडल्यान सावध रावपाक जाय न्ही. सो तुजो प्रश्न आय थिंक दॅट प्रश्न असो की तूं काँग्रेस पार्टीच्याच हाजेर डावट घेता काय कितें अशें म्हाका दिसता. तूं म्हणटा न्हू वारें येता सूप येता तें तितून थोडे लोक येता रे. सो हे खंय पार्टीन येता. आय एम टॉकिंग अबाउट सगळे कॉन्स्टिट्युएन्सीचे लोक जे आसता पळय ते तुका कितें इलेक्शन लागीं आयलें की खूब लोक दिसता बरोबर. मागीर नांवां येता ती वाऱ्याचेर पार्टी ना हांव कुडचडे उलयना. हांव तुका ओवरऑल गोंयचें उलयता की जेन्ना इलेक्शनां लागीं येता तेन्ना खूब लोक लागीं दिसतले. पूण जेन्ना खरेंच गरज आसता जेन्ना इलेक्शन जावन जेन्ना पार्टी इज सारकी एट लो लेवल तेन्ना पार्टी उबारपाक जे लोक आसता पळय निश्ठावन कार्यकर्ते तांकांच मुखार प्लॅटफॉर्म मेळपाक जाय. हाजो हांवें प्रयत्न केल्लो आनी झेडपीक आय डीड एक्झॅक्टली द सेम. ताजें फळ म्हाका रिवॉर्ड मेळ्ळो म्हजें पोजिशन वचून नो प्रॉब्लेम. बट आय फॉट फॉर द पीपल हू स्टूड वीथ द पार्टी एंड हू वर द लॉयल काँग्रेस वर्कर्स. बरें 4.5 जे वर्सां तुवें काम केलें तुज्या बरोबर रावले आनी आयज तांकां फळ मेळटलें म्हणून दिसता जेन्ना तूं चेंज जाला पळय तेन्ना.
ना म्हाका खात्री आसा की पार्टी ही निश्ठावंत कार्यकर्त्यांकूच तिकीट दितली आनी तांकांच लिडर म्हणून वयर हाडटली. बिकॉज पार्टी जेन्ना एका लिडरा भितर इन्वेस्ट करता पळय, इट इज नॉट अ शॉर्ट टर्म, यू हॅव टू लूक फॉर अ लॉंग टर्म. इट हॅज टू बी अ 10 years 15 years प्लॅन. सो आतां मदीं ह्या दिसांनी खूब लोक इंडक्ट जाता. सो पार्टेन सगळ्यांनी येवचें. पूण आय थिंक टिकीट हॅज टू गो टू अ पर्सन हू हॅज बीन वीथ द पार्टी लॉयली फॉर सो मेनी इयर्स, अशें म्हजें मत. So one thing appears to be very clear that all is not well between Amit Patkar and Congress Party or Girish Chodankar. Now, what if tomorrow party denies you ticket? So will you go independent or are you eyeing some other party's ticket? नाही, सी ऑल इज नॉट वेल तशें कांय ना. All is well. आज मेरेन काँग्रेस पार्टीच्या अगेन्स्ट काय आज मेरेन सुद्दां म्हजो प्रयत्न आहा की वी हॅव टू हॅव अ सॉलीड प्लॅन टू डिफीट द BJP. बेस्टेच स्टेटमेंट करपा जाय म्हूण केलें म्हूण तशें जावचें ना तें. इवन फॉर दॅट मॅटर अलायन्स ऑल्सो, आय मीन द स्टँड वॉट दे आर टेकिंग नाव, कितें जाता अगेन ट्रस्ट डेफिसीट. मदींच करया म्हणलें, मदींच ना म्हणलें, लोकूय आबूज जातात रे. आमी जो स्टँड एक घेतिल्लो पयलीं की थोड्या बरोबर करपाचें, बाकीच्या ना, तो स्टँडान जर गेले जाल्यार एटलीस्ट पीपल गेट कन्विन्स्ड. आम आदमी बरोबर अलायन्स करपाचो जो विशय आसा तो म्हाका दिसता जर तर स्टेटमेंट सुद्दां करपाक जाय जाल्यार पयलीं आम आदमी विचारपाक जाय की तांचे 2 आमदार आहा. थंय काँग्रेस पार्टी हेज प्रूवन दॅट दे आर स्ट्रॉंग इन लोकसभा ऑल्सो इन ZP ऑल्सो. सो अनलेस यू टेक अ पीपल इन टू कॉन्फिडन्स, हाऊ कॅन वी मेक अ स्टेटमेंट दॅट वील गो अहेड वीथ आम आदमी? बिकॉज अपार्ट फ्रॉम दोज 2 places आय कांट सी आम आदमी एनीवेअर इन गोवा. मागीर ना म्हणत. सो आय थिंक कितें जाता परत ट्रस्ट डेफिसीट इज अ बिगर चॅलेंज. आय एम होपफूल दॅट काँग्रेस पार्टी बिलीव्स in promoting the people who stood with the party during difficult time, and I am hopeful that they will give me the ticket. I mean, ticket dina जाल्यार हांवें कितें करतलो? तुवें सॉलीड प्लॅन म्हटलो. अमिता कडेन बा सॉलीड प्लॅन बा कितें आसा? कितें तो आतां तुवें म्हटलें सॉलीड प्लॅन आसपाक जाय. जिखपाचो प्लॅन हो आशिल्लो. तू कडेन कितें आहा आनी सॉलीड प्लॅन बा आहा? प्लॅन तो सगळ्यांनी बसून करपा न्ही, एकट्यान तसो प्लॅन करपाक. करपाचो आहा बा तूं सॉलीड प्लॅन बा कितें आहा? कसलो ना, आसा प्लॅन ना. म्हणतो सगळ्यांनी बसून करपा हय, जाय. सगळ्यांनी बसून. एकटे इंडिव्हिज्युअलान बसून ना, सगळे बसूनय करपाचो आसा. स्ट्रॅटेजी हॅज टू बी वर्कड आउट. स्ट्रॅटेजी हॅज टू बी वर्कड आउट बाय ऑल सिटींग टुगेदर. न्हू